गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत की ज्या घरामध्ये विष्णुरूपी नवऱ्याचा अपमान होतो त्या घरामध्ये नक्की काय घडत असेल बरं? बघा, तुम्ही विचार करा। काही घरं आहेत ना, तिथे नवऱ्याला काडीची सुद्धा किंमत मिळत नाही। म्हणजे स्त्रियांच्या या सवयी आहेत ना, यामुळं घरामध्ये दारिद्र्य येतं। जीवन बदलणारा हा उपदेश आहे ना। बघा, समर्थांनी सांगितलेला आहे ना की घरामध्ये लक्ष्मी यायची असेल तर स्त्रीचं मन शांत आणि पवित्र असायला हवं ना। कारण स्त्रीचं जर मन चंचल विचारात असेल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही। आणि आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल, अशाच काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत। पहा, समर्थ नेहमी सांगायचे ना की जशी वाणी तसं फळ। जर स्त्री सतत म्हणत असेल पैसा नाही, नशीब खराब आहे, तर काहीच होणार नाही। त्या शब्दांमुळे आहे ना दारिद्र्याची ऊर्जा वाढते। समर्थांचा हा उपाय म्हणतो की दररोज सकाळी म्हणावं, भगवंता तुमच्यामुळं माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आहे। यामुळं तुमच्या घरामध्ये हळूहळू सुख समृद्धी येईल। घराची अस्वच्छता म्हणजे लक्ष्मीचा अपमानच आहे ना। म्हणून सद्गुरूंना जिथे स्वच्छता नाही ना तिथे देव वास करतो का बरं? अजिबात नाही। त्यामुळं लक्ष्मी काय आहे ना, कोणताच देव तुमची कधीच मदत करणार नाही। विशेषतः स्वयंपाकघर, चूळ पाण्याची जागा अस्वच्छ असेल ना तर घरात पैसा कधीच टिकत नाही। यावर उपाय, संध्याकाळी दिवा लावणे, आधी चूळ स्वच्छ करा, पाणी सांडलेलं ठेवू नका, त्वरित पुसून घ्या। घरामध्ये पडलेले अस्ताव्यस्त सामान आहे ना ते त्वरित उचलून ठेवा। जरा घर स्वच्छ नीटनेटकेपणा असेल ना, मोकळं सुटसुटीत असेल तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा समाधान निर्माण होतं ना। आता पैशांचा अपमान, बघा समर्थ सांगतात ना की पैशांचा अपमान कधीही करू नका। पैसा हा साधन आहे ना, पण त्यांचा अपमान केला तर तो निघूनच जाणार ना। पैसा जमिनीवर फेकून देणं, बघा नाण्याला किंमत न देणं, तो लहान मुलांना खेळण्यासाठी देणं, तर त्यासाठी उपाय काय करावा? म्हणजे पैसा देव घरात घेऊन नमस्कार करा, पर्समध्ये ठेवून त्याला नमस्कार करावा आणि पैशाला सतत म्हणावं की तुझ्यामुळं मी आज खूप सुखी आहे। आता पुढची गोष्ट म्हणजे संध्याकाळी झाडू मारणं। बघा, समर्थांच्या मते सूर्यास्तानंतर झाडू मारणं म्हणजे घरातील लक्ष्मी बाहेर हाकलणं आहे ना। झाडू फक्त सकाळी किंवा सूर्यास्तापूर्वी म्हणजे 5:30च्या आतमध्येच मारावा। 5:30च्या आतमध्ये झाडू मारल्यानं लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते ना। आपलं घर स्वच्छ प्रसन्न आनंद दिसला ना की ती सुद्धा प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। बघा, आपण पाहत होतो जर स्त्रीनं नवऱ्याचा अपमान केला तर काय घडतं? ज्या घरात प्रगती जर करायची असेल ना तर नवऱ्याचा अपमान करत थांबवलं पाहिजे। नवऱ्याचा आदर करायला हवा, त्याची सेवा करा, त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घाला। ज्या घरामध्ये कर्त्यांचा मान नाही ना तिथे उन्नती होईल का बरं? जी स्त्री नवऱ्याला कमी लेखते ना त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदणार नाही। त्यांची कमाई, सिद्धी, प्रगती त्यामुळं अडकते। नवऱ्याला शब्दांनी आधार द्या, लोकांसमोर मान द्या। देवधर्माबद्दल नकारात्मकता म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या नवरदेवाला अपशब्द बोलतो ना त्या अर्थी भगवंताचा सुद्धा अपमान होत असतो। म्हणून समर्थांचा असा उपदेश आहे ना की देवावर शंका घेतली तर कृपा थांबते। तुझ्या न करणं, देवाचं नाव हलक्यात घेणं म्हणजे देवावर श्रद्धा नसणं।
यासाठी उपाय करण्यासाठी दररोज दिवा लावा, समर्थांची 11 वेळा माळा जप करा, पैशाची उधळपट्टी बंद करा. लक्ष्मी का रुसते बरं? समर्थ सांगतात ना की गरजा आणि हव्यास फरक कळायला पाहिजे. गरज नसताना खर्च केल्यास पैसा येतो, पण साठत नाही. थोडीशी बचत करायला सुरुवात करा. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे इतरांची तुलना करणं कधीही करू नये. दारिद्र्याचं बीज आहे ना, त्यांच्याकडे किती आहे, आपल्याकडं काहीच नाही, असा जर तुम्ही विचार करत बसाल ना, तर तुम्ही नेहमीच असमाधानी राहाल. जे तुमच्याकडे आहे ना, त्याबद्दल सुद्धा तुम्ही सुख घेऊ शकणार नाही. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. आणि सद्गुरू तुमच्या पाठीशीच आहेत ना. सद्गुरूंवर खूप विश्वास ठेवा. बघा, तुमच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे घरातील भांडणामुळं लक्ष्मी पळून निघूनच जाते ना. पण जिथे शांतता नाही, जिथे चिडचिड आहे, तिथे लक्ष्मी थांबेल का बरं? कधीच थांबणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, संयम असायला हवा. म्हणजे घरातील वातावरण आनंदी ठेवा. स्त्री स्वतः दुःखी असते ना, ज्यावेळी स्त्री स्वतः दुःखी असते तेव्हा ते घर समृद्ध होत नाही. स्त्री जर आनंदी असेल तर ते घर समृद्ध होतं. म्हणून आपण प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जर आपल्यामुळे घरामध्ये भांडणं होत असतील, आपला नवरा आहे ना दुःखी होत असेल, तर आपणच लक्ष घालायला हवं ना. नवरा पूर्ण दिवस कामावर जातो, काहीतरी कमवण्यासाठी जातो ना. मग घरी आल्यानंतर त्याच्याशी सुंदर बोलावं, त्याच्याशी गोड बोलावं. त्यामध्ये काय होतं का बरं? काहीच नाही ना. त्यामध्ये तुमचा संसार सुखाचा होईल, तुमच्या जीवाभावाचं नातं तयार होईल आणि आपल्या संसाराला गाळबोट लागणार नाही. त्यामुळं स्वतःसाठी वेळ काढा, सकारात्मक विचार करा. जर सकारात्मक विचार मनात येत नसतील ना, तर सद्गुरूंचा जप करा. हळूहळू तुमच्यामध्ये बदल घडून येईल. तुमच्या सवयी बदलतील, विचार बदलतील. लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये स्थिर होईल. पैसा घरातून निघून जातो. महिलांनी रात्री झोपण्याआधी काही कळत नकळत चुका करत असतात, पण यामुळे चांगले आशीर्वाद थांबतात ना, म्हणून पैसा टिकत नाही. यामागचं कारण विशेष म्हणजे या चुका बहुतांश महिलाकडून रोज घडतात, पण कोणी सांगत नाही. प्रत्येक गृहिणी, प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक आईनं शेवटपर्यंत ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे घराची ऊर्जा रात्री झोपण्यापूर्वी सर्वात जास्त संवेदनशील असते. त्यावेळी केलेली चूक आहे ना, थेट लक्ष्मीच्या प्रवेशावर परिणाम करते. म्हणजे आज आपण जाणून घेणार आहोत अशा 5 गोष्टी ज्या महिलांनी रात्री झोपण्याआधी कधीही करू नये. बघा, या चुकांमुळं घरामध्ये विनाकारण खर्च वाढतो. नको त्या गोष्टीवर पैसे खर्च करावे लागतात. आजारपण येतं ना. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवून तसंच झोपणं. म्हणजे स्वयंपाकघर हे अन्नपूर्णाचं स्थान आहे ना, आणि अन्नपूर्णा प्रसन्न असेल तरच घराचं धनधान्य संपत्ती भरपूर येते ना. पण अनेक वेळा महिलांचा दिवस थकवणारा असल्यामुळं रात्री स्वयंपाकघर त्यांच्याकडून अस्वच्छ राहतं. उरलेलं अन्न तसंच गॅसवर ठेवलेलं राहतं. कट्ट्यावर आशीचं अस्ताव्यस्त पडलेली भांडी राहतात. खरकट पडलेलं राहतं. किचन अस्वच्छ राहतं. आणि अशा अवस्थेमध्ये झोप घेतली जाते. पण ही सवय घरातील स्वयंपाकघरात साठलेली नकारात्मक ऊर्जा थेट पैशांवर परिणाम करते ना. ती हळूहळू घरात पैसा टिकवू देत नाही. कुणाला आजारपण येणं, कुणाच्या नशिबामध्ये किती दुःख असणं, या सर्व काही मार्ग खुले होतात. त्यामुळे लक्ष्मी त्या घरामध्ये रात्रभर सुद्धा थांबत नाही. आणि सकाळी उठल्यावर कारण नसताना खर्च वाढलेले दिसतात ना. दुसरी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी केस मोकळे ठेवणं. अनेक महिलांना मोकळे केस ठेवून झोपण्याची सवय असते, पण हे केस म्हणजे स्त्रीची ऊर्जा. आणि रात्री मोकळे केस ठेवल्यास नकारात्मक शक्ती लवकर आकर्षित होतात ना.
याचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो. आपल्या मनामध्ये वाईट विचार घुसतात, आपलं मन अस्वस्थ होतं. म्हणून केस मोकळे ठेवल्यास नकारात्मक शक्ती लवकर आकर्षित होतात, ज्याचा थेट परिणाम मानसिक अशांतीवर आणि आर्थिक निर्णयांवर होतो ना. आणि त्यामुळं पैसा येऊन सुद्धा चुकीच्या ठिकाणी खर्च होतो किंवा अडकतो ना. म्हणूनच जुने जाणकार लोक सांगतात ना की रात्री झोपताना केस वेणीमध्ये बांधले तर स्त्रीची ऊर्जा सुरक्षित राहते आणि घरातील लक्ष्मी स्थिर राहते. तिसरी चूक म्हणजे झोपण्याआधी रडणं, तक्रार करणं किंवा नकारात्मक बोलणं. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे बोलता ना ते थेट तुमच्या अवचेतन मनामध्ये असतं आणि तेच पुढील दिवसाचे वास्तव बनतं ना. त्यामुळे झोपण्याआधी सतत पैशाची चिंता, कर्जाची भीती, नवऱ्याबद्दल तक्रार किंवा आयुष्याबद्दल नाराजी हे व्यक्त केल्यास घरामध्ये नकारात्मक कंपन तयार होतात आणि लक्ष्मी अशा वातावरणामध्ये राहू शकत नाही. लक्ष्मीला आनंद, समाधान आणि सकारात्मक स्त्रीची ऊर्जा आहे ना ती फार प्रिय असते. आता चौथी चूक पाहूया, म्हणजे रात्री झोपण्याआधी घराचा मुख्य दरवाजा आहे ना तो अस्तव्यस्त ठेवणं. घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वारच आहे ना. आणि अनेक घरांमध्ये रात्री दरवाजाजवळ चप्पल, कचरा, पाण्याच्या बाटल्या किंवा निरुपयोगी वस्तू पडलेल्या दिसतात ना. पण ते योग्य आहे का बरं? अजिबात नाही. पण अशा स्थितीमध्ये घरात लक्ष्मी येत नाही आणि आलेली लक्ष्मी परत फिरते. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर घरामध्ये पैसा टिकतो ना आणि सकाळ सकारात्मक सुरू होते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पर्स किंवा पैशाची जागा स्वच्छ असावी. नोटा आणि नाणी सांडलेले नसावेत. पैसे पैशाच्या ठिकाणी व्यवस्थित असावेत, म्हणजे पैसे नेहमी खिशात आणि पॉकेटामध्ये असावेत. तिजोरीमध्ये, महिलांच्या पर्समध्ये व्यवस्थित ठेवलेले असावेत. आणि अशा स्थितीमध्ये पैशांची ऊर्जा मजबूत होते ना. पैसे जर घरामध्ये इकडे तिकडे पडलेले असतील, लहान मुलं खेळत असतील किंवा खिडकींमध्ये ठेवा, फ्रीजवर ठेवा, भांड्याच्या रॅकेटवर ठेवा, अशा पैशांच्या बाबतीमध्ये चुका होत असतात ना. अशा चुका केल्यामुळं अनेक घरांमध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. मेहनत होते पण फळ मिळत नाही आणि स्त्री असूनसुद्धा घरात मान सन्मान कमी होत जातो. हा लक्ष्मी हळूहळू आपल्यापासून दूर होते आणि त्याचा पहिला परिणाम पैशावरच दिसून येतो ना. शास्त्र काय सांगतं बरं? देवघर शांत आणि स्वच्छ असेल तर रात्री झोपताना घरात संरक्षण राहतं आणि लक्ष्मी घर सोडत नाही. आता सातवी चूक म्हणजे रात्री झोपण्याआधी उशाखाली मोबाईल ठेवून झोपणं. आजकाल जवळजवळ प्रत्येक स्त्री आहे ना मोबाईल हातात घेऊन झोपते. मोबाईलमधून निघणारी ऊर्जा आहे ना ती मन अस्वस्थ करणारी असते. मानसिकरित्या मनुष्य कमजोर होऊन जातो. नकळत नकारात्मक विचार वाढवणं, याचा परिणाम आर्थिक आहे ना तो आर्थिक व्यवहारांवर होतो. आता आपण बघतो की हा मनुष्य आहे ना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय ना ते आपण बघण्याचा प्रयत्न करतो. पण ती निगेटिव्ह ऊर्जा असते ना ती आपल्यामध्ये निघून येते. म्हणजे जिथे जे निर्णय घेतले जातात ना त्यामुळं मन अशांत राहतं आणि स्त्री आर्थिकरित्या कमजोर होऊ शकते ना. म्हणूनच झोपण्याआधी घरात झाडू उलटा किंवा उभा ठेवणं किंवा झाडू उघड्यावर ठेवणं. आणि अनेक घरांमध्ये रात्री झोपण्याआधी झाडू कुठेही पडलेला असतो, कधी उलटा तर कधी दरवाजाजवळ. पण अशी सवय आहे ना घरातील पैशांची कमतरता वाढून देते, लक्ष्मी नाराज होते. आणि सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची किंमत जो कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेली नसते. मी काहीच करू शकत नाही, पैसा माझ्या नशिबातच नाही, माझ्यासाठी पैसा नाही, अशा विचारांसह झोपतात ना. आणि त्यांच्या निगेटिव्ह विचारांमुळं त्यांना जीवनातही पैशाचं परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळं झोपताना पॉझिटिव्ह विचारांनी झोपावं. रात्री झोपण्याआधी पलंगावर बसून डोळे बंद करा. आनंदी मनाने शांत विचार करा की मनात फक्त एकच भावना ठेवा
की मी या घराची लक्ष्मी आहे, माझ्या हातून जाणारा प्रत्येक पैसा पुन्हा वाढून माझ्याकडे परत येईल. असं मन शांत करून 3 वेळा म्हणा. हा छोटासा उपाय आहे ना, रोज केला ना तर काही दिवसातच खर्च कमी झालेला दिसेल, घरामध्ये शांतता वाढेल. आपण अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती बहुतांश महिलांना मग कायम घरामध्ये श्रेष्ठ होतं ना. आता या अंतिम भागामध्ये मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे ज्या फार कमी महिलांना माहिती असतात. पण ज्या महिलांनी या गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी पाळल्या ना, त्यांच्या घरामध्ये पैसा स्थिर झाला, सुख वाढलो आणि आयुष्यामध्ये नकळत स्थिरता राहील. घरात लक्ष्मी कायमची बांधून राहील. आता रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर किंवा देवघरातून थोडेसे तांदूळ उजव्या हातामध्ये धरा आणि मनात कोणतीही मागणी न करता फक्त जे काही मिळालं आहे ना ते पुरेसं आहे. आणि मग ते तांदूळ घरातच देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरातच ठेवा. हा उपाय फारच साधा वाटतो, पण यामध्ये कृतज्ञतेची ऊर्जा असते. आणि ज्या घरामध्ये जी स्त्री कृतज्ञ असते ना, त्या घरामध्ये लक्ष्मी कायम राहते. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी रात्री झोपताना कोणत्या दिशेनं डोकं ठेवावं. शास्त्रानुसार महिलांनी शक्यतो दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावं, कारण या दिशेनं झोपल्यास मन शांत राहतं ना, निर्णय स्पष्ट होतात आणि आर्थिक व्यवहारांमध्ये चुका कमी होतात. उत्तर दिशेला डोकं ठेवून झोपणं टाळावं, कारण त्यामुळं मानसिक अस्थिरता वाढते आणि पैसासुद्धा टिकत नाही. आता तिसरी गोष्ट जी बहुतेक महिलांना दुर्लक्षित करते ते म्हणजे रात्री झोपताना पलंगावर गादीखाली जुनी बिलं, कर्जाची कागदपत्रे किंवा न वापरलेले कागदपत्र कधीच ठेवू नका, कारण कागद म्हणजे अडकलेली ऊर्जा आहे आणि ती थेट पैशांच्या अडथळ्याशी जोडलेली असते. 5वी आणि फारच सूक्ष्म प्रभावी गोष्ट, ही रात्री झोपण्यापूर्वी केलेली सवय आहे ना, ते पुढील 21 दिवस हा प्रयोग नक्की करून बघा. तुमचं मन शांत असेल तर घर समृद्ध होतं ना, समाधानी असेल तर पैसा टिकतो आणि जर घर सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर लक्ष्मी घर सोडत नाही. आणि सांगितलेल्या सवयी पाळल्या तर काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. खर्च कमी होईल, घरात शांतता वाढेल आणि पैशाबद्दल चिंता हळूहळू कमी होईल ना. म्हणजे हे जे निरूपण आहे ना ते प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचवा, कारण कदाचित तुमच्यामुळं कोणाच्या घरामध्ये लक्ष्मी थांबेल. आता आपण पाहूया लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय. बघा, पहिला उपाय म्हणजे नखे दर मंगळवारीच काढावी. गायत्री मंत्र रात्री स्नान करून 12:30 ते 1च्या दरम्यान 3 महिने रोज 108 वेळा म्हणावा. जीवनात एवढे बदल होतील ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे जन्मवारी शक्यतो आळणी उपवास करावा, म्हणजे ओमचा जप जपेल ना तेवढा 1 वर्षभर जप करावा. चौथी गोष्ट म्हणजे दर बुधवारी मौन पाळावं व पांढरे वस्त्र परिधान करावं, हे वर्षभर कटाक्षानं पाळावं. 5वी गोष्ट म्हणजे हनुमानाच्या फोटोला केवड्याचं अत्तरचा 1 थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा. तसंच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासह थेंबभर अत्तर लावावं. 6वी गोष्ट म्हणजे मिळालेली रक्कम किंवा पगार आहे ना तो लगेच खर्च करू नका, 1 रात्र तरी ती रक्कम घरातच ठेवावी. आता 7वी गोष्ट 10 रुपयाचे कोऱ्या नोटेला घड्या घालून तिला पिरॅमिडचा आकार द्यावा व पैशाचे पॉकेटामध्ये, गळ्यात किंवा तिजोरीमध्ये ती ठेवावी. शक्यतो 1 वर्षभर ही नोट खर्च करू नये. हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे. पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत राहील. आता पुढची गोष्ट म्हणजे एक मोठं मोहरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिकटवून ठेवावं. रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळावी. हा उपाय ज्यांचं येणं अडकून पडलेलं आहे ना त्यांनी जरूर करण्या पाहण्यासारखा आहे. 1 ते 2 महिन्यामध्ये येणं असलेली रक्कम घरी परत चालवून येईल. घरातून
कामानिमित्त बाहेरून पडताना शर्टच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशानं कधीही बाहेर पडू नये, कारण पैशाकडे जातो ना, हे शाश्वत शक्य आहे. म्हणून गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी 15 किंवा 30, 45 किंवा 60 रुपये एका पांढऱ्या लिफाफ्यामध्ये घालून देवघरामध्ये ठेवावे. अधिक द्रव्य खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यात आहे. आता ही पूर्ण माहिती आहे ना, शास्त्रामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्या आपण पाहिल्या, पण यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आपल्यावरच आहे ना. पण सगळ्यांना एक भक्तांना सांगणं आहे की आपण जर कर्मामध्ये असू ना तर या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. फक्त तुम्ही कर्मामध्ये राहा, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा, कामावरून आल्यानंतर संध्याकाळी उपासना करा, गुरुदेव दत्तांवर विश्वास ठेवा. 21 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या मनासारखं घडलेलं असेल. फक्त संकल्प करून घ्या. आणि हा अधिक मास आहे ना, हा संकल्पाचा महिना आहे. तुम्ही कधीही संकल्प करून घ्या, पण गुरुवारी संकल्प केला ना तर ते अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून 12 भानगडींच्या मागे न पडता तुम्ही एकदा संकल्प करा. बघा, ज्यांना कोणाला मंत्र मिळालेला नसेल ना तर अवधूत चिंतन गुरुदेव दत्त म्हटलं तरी चालेल, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं तरी चालेल. 108 वेळा जप करा, पण तो ब्रह्ममुहूर्तावर करा. हा जेणेकरून 21 दिवस कंटिन्यू तुम्ही केला ना तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, मार्ग खुळे होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, या अधिक मासामध्ये आहे ना, या अधिक मासाच्या महिन्यामध्ये आपण सर्वांनी महिलांनी आईची ओटी नक्की भरा. जर तुम्ही आईची ओटी जर आपल्या भरली ना, जर तुम्हाला आई नसेल, आई मृत झालेली असेल, तर तुम्ही आपल्या कोणत्याही स्त्रीची जरी ओटी भरली ना तरीसुद्धा चालेल. पण ती ओटी भरताना ती आपल्या जास्त वयाची असली पाहिजे. आणि हा जर व्हिडिओ हे निरूपण तुम्हाला ऐकायचा असेल ना की आईची नक्की ओटी भरायची कशी, तर तो व्हिडिओ आहे ना, आपला दुसरा चॅनल आहे मी दास रामाचा, हा यूट्यूबवर सर्च करा, तो तुम्हाला त्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ मिळेल. पण हा व्हिडिओ नक्की बघा, कारण प्रत्येक स्त्रीनं या अधिक महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे. एकदा करून तर पहा आणि चमत्कार तुमच्या पुढे आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.